उपस्थित विद्यार्थी मित्र हो, स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या नावाने हे वाचनालय या ठिकाणी सुरू आहे। आताच सोनवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या 3 वर्षापासून ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या व्याख्यानमालेचं आज 7वं पुष्प गुंफण्याची संधी आज या ठिकाणी मला मिळाली। मनस्वी या गोष्टीचा आनंद आहे। या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गायकवाड सर, कुमावत सर, अल्लाड मॅडम आणि ज्यांच्या माध्यमातून मला आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्याची संधी मिळाली असे आमचे कविमित्र ज्ञानेश्वर गायके सर, रुपेशजी मोरे सर, उपस्थित विचारमंच आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, आज मी आपल्यासोबत आयुष्य आनंदाचा झरा या विषयाच्या अनुषंगाने आपल्यासोबत संवाद साधणार आहे। आनंद म्हणजे हसणं, आनंद म्हणजे सुख, आनंद म्हणजे समाधान। मात्र आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे आता बघतोय तर तुम्ही फार गंभीर झालेले दिसतात। खरं तर आपल्या विषयाचा आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो आहे आयुष्य आनंदाचा झरा, नाही का? आयुष्य आनंदाची नदी असंही आपल्याला म्हणता आलं असतं का? कारण झऱ्यापेक्षा नदी मोठी असते ना। किंवा आयुष्य आनंदाचा समुद्र असंही म्हणता आलं असतं ना। मात्र तुम्ही समजा मुंबईसारख्या ठिकाणी नरिमन पॉईंटला गेले आणि तिथं असा प्रचंड मोठा समुद्र आहे, नाही का? आणि तुम्हाला तहान लागलेली आहे, तर ते समुद्रातलं पाणी तुम्हाला पिता येईल का? का नाही पिता येणार? खारट असतं, अस्वच्छ असतं। म्हणून आपला विषय आयुष्य आनंदाचा समुद्र नाही आहे, नदी असते। पाऊस आला की नदी दोथड्या भरून वाहायला लागते। किती वेळ वाहते? काही तास, 1 तास, 2 तास, कदाचित एखादा दिवस। पण जेव्हा नदी दुथड्या भरून वाहायला लागते तेव्हा त्या नदीमध्ये आजूबाजूला असलेलं ओढ्या नाल्याचं घाण पाणी आलेलं असतं आणि आता तर नदी स्वच्छ नाहीच आहे। आपण त्या नदीचं पाणी पिऊ शकत नाही। म्हणून आपला आजचा विषय आयुष्य आनंदाची नदी हा पण नाही, मात्र झरा आहे। पर्यटनासाठी तुम्ही कुठेतरी डोंगर दऱ्यांमध्ये गेला असाल, उंच कोसळणारे धबधबे असतात, काय मज्जा असते नाही? वा क्या बात आहे। आणि मग त्या धबधब्यामध्ये भिजणं असेल किंवा तिथून वाहणारा तो निर्झर असेल आणि मग असं पर्यटनाला आपण गेलो, तहान लागली की ओंजळभर पाणी आपल्याला त्यातनं घेता येतं, ते पिता येतं, आपली तृष्णा शांत करता येते। तो झरा आहे। ते ओंजळभर पाणी आपण पिलो की त्याचा आपल्याला मनस्वी आनंद होतो। आणि मग अशा आयुष्यामध्ये आनंदाचे झरे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला शोधले पाहिजे, सापडले पाहिजे। आणि अलीकडे काय झाले मित्रांनो, तुमच्यावर चहूकडनं सगळीकडनं असा एक मारा केला जातोय, या समाजामध्ये फार काही चांगलं घडतंय असं नाही आहे, असं दाखवलं जातं। काय आहे? समाजामध्ये अन्याय आहे, अत्याचार आहे, भ्रष्टाचार आहे, नाही का? चांगलं कुठं काही घडत नाही आहे। तुम्ही वृत्तपत्रात बघा, प्रिंट मीडियामध्ये बघा, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बघा, सगळ्या नकारात्मक मारा चालला आहे सगळीकडनं। आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की नाही यार, आपल्या आयुष्यामध्ये फार काही चांगलं घडेल असं काही वाटत नाही। होतं का? असं होतंय ना। पण गवत उंच दाट वाट, वळत जाय पाय वाट, त्या वळणावर झाड एक आंब्याचे वाकडे। त्याच्या पलीकडे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये डोकावून बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड आनंद आहे, आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड सुख आहे, प्रचंड समाधान आहे। मात्र ते शोधण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे।
माणसाने, सगळेच म्हणतात माणसाने सुखी समाधानी असलं पाहिजे. पण मित्रांनो, मी आपल्याला अगोदर सांगू इच्छितो, सुख आणि समाधान या गोष्टी एक नाही आहेत सर. सुख आणि समाधान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही माणसं सुखी असतात, काही माणसं समाधानी असतात. मग आता नेमकं सुख म्हणजे काय आणि समाधान म्हणजे काय हे मी या ठिकाणी सांगणार आहे. सर थोडंसं पाणी. सुख म्हणजे काय आणि समाधान म्हणजे काय? सुख म्हणजे जे मला हवंय ते मला मिळणं म्हणजे सुख. लक्षात आलं का? जे मला हवंय ते मला मिळणं म्हणजे सुख, आणि जे मला मिळालंय तेच मला हवं होतं असं मानणं म्हणजे समाधान. अरे हुशार आहात तुम्ही. मग तुम्ही सुखी आहात की समाधानी आहात? समाधानी आहात. हा विषय एक उदाहरण देऊन तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. एक प्रसिद्ध नटी आहे बघा, हिरोईन ऐश्वर्या राय. माहिती आहे का? अरे वा, हिरोईन सगळ्यांना माहिती, म्हणजे हुशार विद्यार्थी आहात. ऐश्वर्या राय मला बायको म्हणून मिळावी हे माझं सुख आहे. आता मिळणार नाही, तिचं लग्न झालं आहे अभिषेकसोबत. ऐश्वर्या राय मला बायको म्हणून मिळावी, पण ती कुणाला मिळाली? कुणाला मिळाली? अरे वा, चांगला अभ्यास आहे तुमचा. अभिषेक बच्चनला मिळाली ऐश्वर्या राय. तर हे अभिषेक बच्चनचं काय झालं? म्हणजे त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं, ते त्याचं काय झालं? सुख झालं. त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं, ते त्याचं काय झालं? पण मला पाहिजे होती ऐश्वर्या, मला ती मिळाली नाही. मग जी मला मिळाली का तीच माझी ऐश्वर्या. म्हणजे जी मला बायको म्हणून मिळाली का मी ती ऐश्वर्या समजायचं, हे माझं काय झालं? आणि मग अशा अर्थानं आपण सगळे समाधानी आहोत. आपल्याला जे हवंय ते मिळेलच याची खात्री नाही. मग जे मिळालंय त्याच्यामध्ये समाधान मानायचं आणि त्याच्यामध्ये आनंद शोधायचा. आता अर्थात आपल्याला जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचं नाही का, तर मग मी एक काम करतो, आता इथनं एक 500 रुपयाची नोट काढून देतो कुठल्या तरी एका हुशार विद्यार्थ्याकडे, आणि त्याला सांगतो की बाबा रे, थोडंसं मार्केटमध्ये जा आणि आपण आनंदीच राहायचं ना आपल्याला, आणि आपण कुठं आनंद बाहेरनं शोधायचा प्रयत्न करतोय. तर हे 500 रुपये घे आणि मला एक 2 लिटर आनंद आणून दे. मिळेल का बाळांनो? मग असं कर, एक 1000 रुपये घे आणि मग मला एक 2 किलो आनंद आणून दे. आणता येईल का? कुठे मिळेल बरं हा आनंद? कुठे असतो? आपलं हे जे काही चाललंय, आता तुम्ही शिकता आहात, शिक्षण चाललंय, अभ्यास करता, हे सगळं कशासाठी? चांगलं करिअर झालं पाहिजे. हां, डॉक्टर होता आलं पाहिजे, पायलट होता आलं पाहिजे, एखाद्याला वक्ता होता आलं पाहिजे, एखाद्याला चांगलं गीतकार होता आलं पाहिजे, एखाद्याला चांगला डान्सर होता आलं पाहिजे. हां, आयुष्यामध्ये एक मोठं नाव करता आलं पाहिजे. आणि मग हे सगळं कशासाठी करायचं? आनंद मिळवण्यासाठी. बरोबर आहे का? आनंदी जगण्यासाठीच आपण हे करतो ना. पण तो आनंद मिळतो कुठे? त्याचं अस्तित्व आहे कुठे? लक्षात येते का मागच्या मुलांना मी काय म्हणतोय? हा आनंद मिळतो कुठे? मुळात आनंद, लक्षात घ्या, आनंद हा बाहेर विषयामध्ये नाही. आनंद ही एक काय आहे? ही एक भावना आहे. 6 प्रकारच्या भावना सांगितलेल्या आहेत: राग, लोभ, द्वेष, मोह आणि मत्सर, आणि प्रेम किंवा आनंद. या आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या मनाचा या भावना हा स्थायी भाव आहे. फक्त त्या जिथे जिथे प्रकट होतात, लक्षात येत आहे का, त्या जिथे जिथे प्रकट होतात तिथे तिथे आनंद आहे असा आपल्याला भास होतो. म्हणजे आता मला काय वाटतं की माझा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बंगला असला पाहिजे, आणि तो बंगला जर झाला तर मी काय होईल? आनंदी होईल. आता या मुलीला वाटतं मी अभ्यास करते, मी डॉक्टर झाली पाहिजे, MBBS किंवा MD डॉक्टर झाली पाहिजे. मग मी डॉक्टर झाली तर काय होईल? म्हणजे आपण काय करतोय? आपला आनंद हा त्या विषयावर नेऊन ठेवतोय. जर झाली तर आनंदी होईल, जर नाही झाली तर दुःख आहे. पण
आनंद हा तिथे आहे का? तो कुठे आहे? तो आपल्या मनामध्ये आहे, तो आपल्या हृदयामध्ये आहे. बघा, जर विषयामध्ये आनंद जर असता तर एक छोटं उदाहरण सांगतो. एक छोटं मूल आहे, एक 3 वर्षाचं, नाही का, आणि त्याची आई त्याला सांगते की बाळा मी 1-2 दिवस मामाच्या गावी चालले आहे, 1-2-3 दिवसानंतर परत येईल, आजी आणि आजोबांसोबत तो थांब. ठीक आहे. ती आई गेली आणि अचानक सकाळी गेलेली आई 4 वाजता परत आली. तर त्या मुलाला त्या आईला बघून आनंद झाला. बरोबर. म्हणजे आनंद कुणामध्ये आहे? तिच्या मनात आहे, पण तिला वाटलं त्या मुलामध्ये आहे, किंवा आपण म्हणतो त्या मुलामध्ये आहे. मग त्या मुलाला बघितल्यानंतर जर त्या आईला आनंद झाला, तर ते मूल आई गावाला गेल्यानंतर शेजारी खेळायला गेलं, तर त्या शेजारच्या काकूनी त्याला सांगितलं घरी निघून जा. काय सांगितलं? चिडली, माझ्याकडे तुला सांभाळायला, तुझ्याजवळ बसायला वेळ नाही आहे, तू तुझ्या घरी जाऊ शकतो. म्हणजे त्या मुलाला त्या शेजारणीने काढून दिलं आणि त्या मुलाला बघितल्यानंतर आईला आनंद झाला. मग आनंद जर त्या मुलामध्ये असता तर त्या शेजारच्या काकूंना देखील आनंद व्हायला हवा होता की नाही? याचा अर्थ असा आहे की आनंद ही भावना बाजारामध्ये नाही, व्यवहारामध्ये नाही, वस्तूमध्ये नाही. पण अलीकडे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की आनंद कशामध्ये आहे? बरोबर आहे का? इन्स्टाला अकाउंट आणि इन्स्टावर चॅटिंग केल्याशिवाय, मित्रमैत्रिणीसोबत बोलल्याशिवाय मला आनंदच मिळत नाही. हे आभासी जग आहे, तो तिथं नाही आहे. हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावनांचं व्यवस्थापन करणं ज्यांना शक्य होतं, या भावनांचं व्यवस्थापन करणं ज्यांना जमतं, अशीच माणसं आयुष्यामध्ये यशस्वी झालेली आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे एखादा म्हणतो ना, मला एकदा जर राग आला तर मला अजिबात सहन होत नाही. असतात ना असे काही मुलं असतात, काही तुमच्या मैत्रिणी असतील, काही तुमचे मित्र असतील. मला जर राग आला की मला सहन होत नाही, म्हणजे त्याला त्याच्या राग या भावनेचं व्यवस्थापन करता येत नाही. महात्मा गांधी नाव माहिती आहे? कोण होते महात्मा गांधी? राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेला गेल्यानंतर ते ज्या डब्यात बसले होते, तो डबा इंग्रज अधिकाऱ्यांसाठी होता. आणि त्या डब्यातनं महात्मा गांधीला त्या अधिकाऱ्यांनी उतरून दिलं. गांधीजींच्या जागेवर जर तुम्ही असता तर काय केलं असतं? त्या अधिकाऱ्याला एक वाजवून दिली असती. बरोबर आहे का? गांधीजींना राग आला नाही का? गांधीजींना राग आला, पण त्या रागाचं त्यांनी असं व्यवस्थापन केलं, त्या रागाची अशी शक्ती तयार केली, त्या रागाची अशी ताकद तयार केली की ज्या इंग्रजांच्या सत्तेवर कुठे सूर्य मावळत नव्हता, अशा शक्तिशाली इंग्रजांना देश सोडून जाण्यासाठी मजबूर केलं. हे झालं रागाचं व्यवस्थापन. आता आमच्या रागाचं व्यवस्थापन आम्हाला जमत नाही, आमच्या प्रेमाचं व्यवस्थापन आम्हाला जमत नाही. प्रेमात आम्ही काय म्हणतो? वो मेरी नहीं हो सकती तो किसी और की भी नहीं हो सकती, है ना? तो डर चित्रपट होता शाहरुख खानचा, होता ना, ए किरण तू मेरी नहीं हो सकती तो. अरे बाळांनो, आता जमाना बदललाय ना. आता सांगितलं पाहिजे, तू नाही तो कोई और सही, है की नाही? भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आणि ज्या लोकांना हे भावनांचं व्यवस्थापन करता येतं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येतं, तीच लोक आयुष्यामध्ये यशस्वी होतात. याचं एक छोटंसं उदाहरण सांगणार आहे. एकदा अमेरिकेतल्या एका सायकॉलॉजिस्टनी एक प्रयोग करायचा ठरवला. अशीच तुम्ही समजा आता 8वी-9वीचे विद्यार्थी आहात, तर ती मुलं 4थी-5वीची असेल, असे एक 20 विद्यार्थी घेतले. जशी आपली इथे एक बंदिस्त वाचनालय आहे, त्याच पद्धतीचा एक हॉल होता. त्या हॉलमध्ये त्यांनी अशा 20 चेअर लावल्या. समोर असा एक मध्ये समोर ठेवलेला टेबल, आणि त्या टेबलवर त्या मुलांना त्या सायकॉलॉजिस्टनी प्रयोग करण्यासाठी 20 जिलेबीच्या प्लेट दिल्या. लक्षात घ्या, लक्षपूर्वक ऐका, तुमच्यासाठी आयुष्यभर पुरणारं कामी येणारं हे उदाहरण असणार आहे. आणि त्या 20 मुलांना सांगितलं की ह्या प्लेट तुमच्यासमोर ठेवलेल्या आहे आणि मी माझ्या कामासाठी आता 2 तास बाहेर चाललो आहे. तुमची भुकेची वेळ आहे, समजा 10चं नाश्त्याची वेळ आहे, आणि 10 ते 12 तुम्ही 2 तास इथं बसायचं आहे.
या प्लेट तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत, दरवाजा बंद करणार आहे आणि या तुमच्या प्लेट आणि तुम्ही ज्याला खायची असेल तो खाऊ शकतो. मात्र एक अट आहे, जो 2 तास 12 वाजेपर्यंत या प्लेटला हात लावणार नाही त्याला 12 नंतर 2 जिलेबीच्या प्लेट दिल्या जातील आणि जो आता खाऊन घेईल त्याला मात्र दुसरी प्लेट मिळणार नाही. प्रयोगाला सुरुवात झाली. मुलांना माहीत नव्हतं की तिथं CCTV कॅमेरे लावलेले आहेत म्हणून, आणि तो एका बाहेर रूममध्ये ते सगळं बघत होता. 10:15 झाले, 10:30 झाले. आता 3री 4थीची मुलं खोड्या सुरू झाल्या त्यांच्या. मग एक जण काय करायचा, जायचा त्या जिलेबीला फक्त असा हात लावायचा, नाही मला नाही खायची. दुसरा उठायचा, भिंतीकडे जायचा, असे डोळे बंद करायचा, नाही मला नाही खायची. तिसरा मुलगा काय करायचा, असा थोडासा तुकडा मोडायचा, तेवढंच खायचा, नाही मला नाही खायची. असं त्यांचं 10:15, 10:30, 11, 11:15, 11:30पर्यंत चाललं. 20 पैकी 16 मुलांना दमच निघेना. त्यांच्याकडनं राहवायलाच गेलं नाही आणि शेवटी त्यांनी दुसरी नाही मिळाली तर नाही मिळाली, खाऊनच घ्यायची म्हणे, आणि मोडली आणि ती जिलेबी खाऊन घेतली. 4 मुलं शिल्लक राहिली. 12 वाजले, ते सायंटिस्ट आले, रूम उघडली, 4 मुलांसमोर प्लेट होत्या. त्यांनी त्या सगळ्या मुलांना पुन्हा डबल प्लेट देऊन टाकल्या. त्यांचा प्रयोग इथं संपला. त्या सायकोलॉजिस्टनी 20 वर्षानंतर पुन्हा त्या 20 मुलांचा शोध घेतला. लक्षात घ्या भावनांचं व्यवस्थापन काय असतं. त्या सायकोलॉजिस्टनी 20 वर्षानंतर त्या मुलांचा शोध घेतला, तर त्यातली जी 16 मुलं होती ज्यांना भूक या भावनेचं व्यवस्थापन करता आलं नाही, ते कुठंतरी हमाली करत होते, कुठल्या तरी दुकानात कामाला होते, कुठेतरी कारकून म्हणून काम करत होते, कुठेतरी शेती करत होते, कुठेतरी पंक्चरचं वेल्डिंगचं दुकान टाकलेलं होतं. किती? ती 16 मुलं. आणि तिची 4 मुलं होती का, ती 4 मुलं शोधायला त्याला शहरामध्ये जावं लागलं. त्यातला एक मोठा उद्योजक होता, एक मोठा IPS अधिकारी होता, एक मोठा स्टार होता, एक मोठा रायटर होता, लेखक होता. लक्षात आलं का? भावनांचं व्यवस्थापन. तुमच्या आयुष्यामध्ये मोहाचे अनेक क्षण तुमच्या वाट्याला येतील, परंतु त्या भावना जर तुम्हाला नियंत्रित करता आल्या, त्या भावना जर तुम्हाला कंट्रोल करता आल्या, त्या भावनांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जर कधी तुम्हाला बदलता आला, तर तुम्ही आयुष्यामध्ये नेत्रदीपक असं यश या ठिकाणी मिळवू शकतात. आयुष्यामध्ये मोठे होऊ शकतात. ज्या संधी आपल्याला मिळवायच्या आहे, जे काही आपल्याला आयुष्यामध्ये मिळवायचं आहे, आणि मग ते जर मिळालं तर आनंद मिळतोच. आता मी घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कधी कधी आनंद शोधायचा प्रयत्न करतो. परवाचा किस्सा आहे. मला बायकोने विचारलं, म्हटली का हो तुम्हाला झाडावर चढता येतं का? म्हटलं माझा झाडाचा काय संबंध आहे? म्हटलं मला झाडावर नाही चढता येत. मला म्हणे सर मग तुमच्यापेक्षा माकड बरं आहे म्हणे. मग माझ्यातला पुरुष जागा झाला, माझ्यापेक्षा माकड बरं आहे. सर मी 8 दिवस प्रॅक्टिस केली झाडावर चढण्याची, आणि 9व्या दिवशी तिला घेऊन गेलो. म्हटलं चल मला झाडावर चढता येतं, दाखवतो तुला. म्हणजे तुम्हाला झाडावर चढता येतं? म्हटलं हो. म्हणजे नक्की झाडावर चढता येतं? म्हटलं हो. म्हणे मग तुमच्यात आणि माकडात काय फरक आहे? असा आनंद मी कुटुंबामध्ये शोधत असतो. म्हटलं चला हिने आज आपल्याला टपली मारली, आपणही थोडीशी परीक्षा घेतली पाहिजे. सर एक दिवस TV बघत होतो, डिस्कवरी चॅनल, आणि डिस्कवरी चॅनलवर ते जंगली प्राणी असतात ना, अशी एक म्हशीसारखा एक मोठा प्राणी आला. म्हटलं जरा बायकोची मजा, तिने आपली मजा घेतली, चला आपण तिची थोडीशी मजा घेऊया. म्हटले अरे इकडे ये बघ. म्हटले काय TVवर? आणि कोण? म्हटलं बघ तुझे नातेवाईक. तर ती म्हणते आय्या सासूबाई. म्हणजे या गोष्टीमध्ये मी आनंद शोधतो, मला तिथे आनंद सापडतो. परवा सहज फिरायला गेलो. सकाळची वेळ होती. स्कार्फ बांधलेली एक कुणीतरी लेडीज होती. मला म्हटली गुड मॉर्निंग सर. घरी परत आलो, चेहऱ्यावर एक आनंद होता, आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बायकोच्या लक्षात येतो. ती म्हटली आज फार खुशी आहेत, काय भानगड आहे? अरे म्हटलं नाही काही नाही काहीतरी झालं म्हणे, आज फार खुश दिसत आहे. म्हटलं काय नाही, मला फिरायला गेलो होतो जरा. मी इमानदार प्रामाणिक आहे, तिला खरं सांगितलं.
म्हटलं एक महिला भेटली आणि ती मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हणे ती महिला मीच होते म्हणे. म्हणजे या गोष्टीमध्ये मी आनंद शोधत असतो. आणि मी आनंद शोधला की मग प्रेम मिळतंच ना. मी तिला कधी कधी म्हणतही असतो, सखे तू नसतीस तर झाले नसते गडे उन्हाचे गोड चांदणे. हां, असंही म्हणता आलं पाहिजे ना. तू हसलीस म्हणून मी हसलो, तू बसलीस म्हणून मी बसलो, बस इतकंच, बाकी मन नव्हतं थाऱ्यावर, असंही आपल्याला म्हणता आलं पाहिजे. कारण हे जीवन आपल्याला परत मिळणार नाही आहे मित्रांनो. मागच्या जन्मामध्ये मी पुनर्जन्म वगैरे मानत नाही, परंतु मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो आपल्याला माहिती आहे का? माहिती का? कोण सांगू शकतो? बाळा तू सांगू शकतो का कोण होता मागच्या जन्मात? नाही सांगू शकत, कोणीच नाही सांगू शकत. एकमेकांना कशाला बघता? मी पण नाही सांगू शकत मागच्या जन्मात कोण होतं. बरं, आपण पुढच्या जन्मामध्ये कोण असो आपल्याला माहिती आहे का? नाही. मग हा जन्म आपल्याला आता मिळाला आहे, हा पुन्हा मिळेल याची गॅरंटी आहे का? मग माझं हिच्याशी जमत नाही, माझं तिच्याशी जमत नाही, आमचं शेजाऱ्याशी जमत नाही, आमचं भावकीत जमत नाही, आमचं या जातीशी जमत नाही, आमचं त्या धर्माशी जमत नाही. काय चाललं आहे? साधारणपणे 60-70 वर्षाचं आयुष्य आपल्या वाट्याला येतं. त्यातलं अर्ध आयुष्य झोपेत जातं, अर्ध आयुष्य करिअरमध्ये जातं आणि अर्ध आयुष्य इतरांसोबत भांडण्यामध्ये जातं. अरे जगतो कधी? मोठं तर सगळ्यांनाच व्हायचं आहे, करिअर तर सगळ्यांनाच करायचं आहे, पण हा संघर्ष, हा वाद, हे भांडण, हे कशासाठी, कुणासाठी? माणसाचं जीवन हे सुंदर आहे, नितांत सुंदर आहे, हे आपल्याला कळायला हवं, नाही का? या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, चंचल वारा या जलधारा इथली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजुनी आली पाती, वेलीवरती फूल हसरे पाहुनी ओट कुणाचे स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मग लगेच एकाने मला विचारलं, म्हटले सर मला प्रेम करायचं पण कुणावर करू? त्याला सांगितलं प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावरही करावं. प्रेम मोराच्या पिसाऱ्यातील त्या अद्भुत लावण्यावर करावं, प्रेम खडगाच्या पात्यावर करावं, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, त्याहूनही अधिक प्रेम त्यागावर करावं. लगेच त्यांनी प्रश्न विचारला, सर प्रेम काय असतं? सांगितलं त्याला, प्रेम कधी हसणं असतं, प्रेम कधी रुसणं असतं. प्रेम कधी हसणं असतं, प्रेम कधी रुसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणं सांडतं सुद्धा. 2 बोटांची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम टू सेम असतं. क्या बात. मग तुमच्याच कॉलेजचा एक मुलगा मला भेटला, म्हटले सर मी प्रेम केलं पण प्रेमामध्ये खूप काही गमावलं. म्हटलं काय गमावलं? मला जे मिळायला होतं ते मला मिळालं नाही. म्हटलं काय मिळालं नाही? म्हणजे गद्यामध्ये सांगू की पद्यामध्ये सांगू? गद्य आणि पद्य समजतं ना? गद्य म्हणजे धडा आणि पद्य म्हणजे हां, मला कविता आवडते. कविता म्हणजे कविता नावाची मुलगी नाही बरं का, पुस्तकातली कविता आवडते. म्हटलं चला कवितेमध्ये सांग, पद्यामध्ये सांग. तो म्हटला सर शाळेमध्ये असताना कधी कळ्यांची चौकशी केली, शाळेमध्ये असताना कधी कळ्यांची चौकशी केली, कॉलेजमध्ये असताना कधी फुलांची चौकशी केली. कळतं आहे का मी काय म्हणतो आहे? हां, मुलींना कळतं, तुम्हाला नाही कळत रे. तुम्हाला कधी कळायचं? शाळेमध्ये असताना कधी कळ्यांची चौकशी केली, कॉलेजमध्ये असताना कधी फुलांची चौकशी केली. खूप संधी होती पण झालं नाही धाडस, खूप संधी होती पण झालं नाही धाडस. ती परवा भेटली तेव्हा तिच्या मुलांची चौकशी केली. तिथे एक मुलगी मला भेटली, ती म्हटली सर माझं पण दुःख आहे. अरे म्हटलं दुःख काय आहे? आपल्याला आनंद शोधायचा आहे, आनंदाचं काहीतरी सांगा. नाही माझं दुःख आहे आणि मला पण ते कवितेतूनच सांगायचं आहे म्हणे. म्हटलं चला सांगा, तुम्ही कवितेतून सांगा. त्या मुलीने सांगितलं कवितेतून, सर मी त्याच्याकडे पाहिले त्याने माझ्याकडे पाहिले, मी त्याच्याकडे पाहिले त्याने माझ्याकडे पाहिले आणि असेच पाहता पाहता त्याचे 2 आणि माझे 4 विषय राहिले.
हे आपल्याला शोधता येतं का? आयुष्यात आनंदाचे जे झरे आहेत ना, हे आपल्याला असे जागोजागी भेटतात. आपल्या कुटुंबात भेटतात, छोट्या मुलांजवळ भेटतात. मुळात आपलं जन्माला येणंच रडत रडत आहे आणि जाणंही हसायचं कधी. आता जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितले त्यांच्या एका अभंगामध्ये, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे, नाही का? त्यांचं म्हणणं आहे की सुख छोटंसं आहे, दुःख पर्वता एवढं आहे, असं तुकोबरायांनी म्हटलंय. पण हा एक व्यक्तिसापेक्ष अनुभव असू शकत नाही का? म्हणजे जी गोष्ट तुकोबरायांना दुःखद वाटली ती प्रत्येकाला दुःखद वाटेल असं थोडी काही आहे. प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षा, प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना, प्रत्येकाच्या दुःखाच्या संकल्पना ह्या वेगवेगळ्या असतात. त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे, ती दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. आता एका व्यक्तीने काय केलं, एक नवी मोटरसायकल आणली. म्हणजे सुख शोधण्यासाठी माणूस काय करतो बघा, आनंद शोधण्यासाठी काय करतो. एका व्यक्तीने काय केले, एक नवी मोटरसायकल विकत आणली आणि त्या गल्लीतल्या सगळ्या लोकांना बोलवलं, बघा माझी ही पल्सर गाडी आहे, बघा कशी आहे, बजाज कंपनीची आहे, असं ॲव्हरेज देते, तिचं इतकी किंमत आहे. म्हणजे त्याला खूप आनंद झाला. आणि मग गल्लीतली 10-20 माणसं त्याची ती गाडी बघण्यासाठी जमा झाले. मग त्यांनी ते ताट वगैरे आणलं, दिवा वगैरे आणला, त्या गाडीला ओवाळलं आणि मग त्या पतीने सांगितलं की सगळे आलेले तर सगळ्यांना चहा कर. त्यांची मंडळी चहा करण्यासाठी आतमध्ये गेली. त्या व्यक्तीला एक 6-7 वर्षाचा मुलगा होता, साधारणपणे 2रीच्या वर्गामध्ये तो शिकत असेल. त्या मुलालाही आनंद झाला की आपल्या पप्पाने नवी मोटरसायकल आणली म्हणून. मग हे सगळी मंडळी घरामध्ये बसलेली असताना तो मुलगा त्या गाडीच्या सीटवर जाऊन बसला, हातामध्ये एक दगड घेतला आणि त्या गाडीच्या टाकीवर काहीतरी कोरू लागला. बघा, 1,35,000 रुपयाची नवी मोटरसायकल आहे, घरामध्ये माणसं चहा घेत आहेत आणि तो मुलगा त्या टाकीवर दगडाने काहीतरी कोरतोय. हे त्या मुलाच्या वडिलांनी बघितलं. मला सांगा काय झालं असेल बघितल्यानंतर? मारलं असेल, बरोबर? तेच केलं त्यांनी. धावतच गेले, त्या मुलाचं बखट पकडलं, त्याला ओढलं. शेजारी एक काठी पडलेली होती, ती काठी घेतली. ही आणलेली 1,35,000 रुपयाची गाडी, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, त्या गाडीवर तू ओरखडे ओढतोय, ती गाडी तू खराब करतोय. मग ज्या बोटाने लिहिलं ते बोटं असे एका कॉटवर ठेवले आणि त्या बोटावर काठीने मारलं. त्याच्या बोटातून रक्त निघायला लागलं, रडायला लागला, आई वाचव, आता नाही लिहिणार, आता खोडी करणार नाही, माझं चुकलंय, मला माफ कर. परंतु बापाची तळपायाची आग मस्तकाला गेली होती, कारण त्यांचा आनंद हिरावला गेला होता. काही वेळाने त्या वडिलांचा राग शांत झाला. मुलाच्या बोटातून रक्ताची धार लागलेली होती. त्याला उचललं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं, सांगितलं रक्तप्रवाह खूप झालेला आहे, आता उपयोग नाही, बोटे काढावी लागतील. बोटे काढली. शेवटी त्या बापाला काही क्षण वाटलं की हा त्या गाडीवर शेवटी लिहत तरी काय होता, कोरत तरी काय होता, म्हणून जाऊन बघावं. त्यांनी जाऊन बघितलं तर त्या मुलाने त्या गाडीच्या टाकीवर लिहिलेलं होतं, माझे प्रेमळ बाबा. म्हणजे यांचा आनंद कशामध्ये आहे आणि त्याचा आनंद कशामध्ये आहे? माणसं काय झाले, व्यवहारी झालेली आहेत. हिशोब बघतो, भावनांचा अनादर करतो, एकमेकांना समजून घेत नाही. इथं मित्र मित्राला समजून घेत नाही आहे. संघर्ष का होतोय, आनंद का हिरावला जातोय? मित्र मित्राला समजून घेत नाही, मैत्रिणीला समजून घेत नाही, वडील आईला समजून घेत नाही, आई वडिलांना समजून घेत नाही, नाही का? तुम्हाला जे बोलायचं आहे, आता इथं जर मी तुम्हाला कोणालाही विचारलं की अनौपचारिकपणे की बाळांनो कसे आहात, तर सगळे सांगाल सर मस्त आहे, मजेत आहे. पण तुमच्या मैत्रिणीने तुमचा हात असा हातात हात घेतला आणि एका बाजूला जाऊन विचारलं, खरं सांग कशी आहेस? सांग. काय सांगू, जे चाललंय ते बरं चाललंय. काय चाललंय? मला जे म्हणायचं आहे ते पप्पा ऐकत
नाही. मला जे सांगायचं आहे ते आईला कळत नाही. मला जे म्हणायचं आहे ते माझ्या दादाला समजत. हे माझ्या आतलं दुःख आहे, ही माझ्या आतली खंत आहे, मला कोणी समजून घ्यायला तयार नाही. ही प्रत्येकाच्या मनातली खंत आहे. आणि मग प्रत्येकाची अपेक्षा काय आहे? माझ्या वडिलाने बदललं पाहिजे, माझ्या आईने बदललं पाहिजे, माझ्या दादाने बदललं पाहिजे, या समाजाने बदललं पाहिजे, इथल्या व्यवस्थेनं बदललं पाहिजे. पण हे शक्य आहे का? इथली व्यवस्था बदलू शकते का? इथली माणसं बदलू शकतात का? रामकृष्ण हे आले नि गेले त्या विन जग का ओसची पडले. नाही का? छान कविता आहे. रामकृष्ण हे आले नि गेले त्या विन जग का ओसची पडले. हे रामकृष्ण येऊन गेले, माणसाच्या वृत्ती बदलल्या नाही, त्या तुमच्या आमच्याकडून बदलल्या जातील का? मग बाबा, माझा बाबा जो आहे जसा आहे तसा, तो जर बदलणार नसेल, काय माझी आई जशी आहे तशी ती जर बदलणार नसेल, तर मी माझ्यामध्ये बदल करू शकतो का? करू शकतो का? करू शकतो ना. जेव्हा दुनिया जग आपल्या विरोधात असेल तर ते मी एकदा कुठेतरी व्हॉट्सअपला वाचलं होतं, फक्त पाठीमागं फिरा आणि एक सेल्फी काढा, काय सगळं जग आपल्याला आपल्या पाठीमागे दिसेल. आपल्या विचारामध्ये बदल केला पाहिजे. बदल केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? तर आपण जसे आहोत तसा आपण स्वतःचा स्वीकार केला पाहिजे, बिनशर्त स्वीकार केला पाहिजे. आता तुमच्या मनामध्ये जर एखादं दुःख असेल, एखादी सल असेल आणि तुमच्यासमोर सोन्याचा मुकुट जरी आणून ठेवला, समजा ज्या मुलीला वाटतं जिचा रंग थोडा सावळा आहे, नाही का, किंवा ज्या मुलाला वाटतं माझी उंची थोडी कमी आहे, किंवा ज्या मुलाला वाटतं मी एखाद्या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला यायला हवा होतो, एखाद्या राजघराण्यामध्ये जन्माला यायला हवा होतो पण तिथं नाही आलेलो, ही तुमच्या मनामध्ये सल आहे. आणि असं दुःख मनामध्ये असताना तुमच्यासमोर जर सोन्याचा टोप आणून ठेवला तर तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल का? मग जे बदलू शकत नाही, जे बदलणं आपल्याला शक्य नाही, ते जसं आहे तसं स्वीकारण्यामध्ये काय अडचण आहे? आणि ते जेव्हा आपण जसं आहे तसा आपण त्या गोष्टीचा जेव्हा स्वीकार करू, तेव्हा आपल्याला आनंदाच्या दिशा त्या ठिकाणी सापडायला लागतील. आता अर्थात प्रत्येकाचं स्वप्न असतंच ना, मोठं होणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येकाचा संकल्प त्याच्यासाठीच असतो. पण मग मोठं व्हायचं तर त्यासाठी अगोदर मोठी स्वप्न पहा असं पण आपल्याला सांगितलं जातं, नाही का? मग स्वप्न जर पाहिजे असेल तर असं खुर्चीवर बसून तुम्ही स्वप्न पाहू शकता का? मग त्यासाठी काय केलं पाहिजे? झोपलं पाहिजे. मग झोपा आणि स्वप्न पहा हे कुठल्या विचारवंतानं सांगितलं हे मला माहीत नाही, परंतु मित्रांनो, तारुण्य हे झोपा घेण्यासाठी नसतं तर इतिहास घडवण्यासाठी असतं. आणि तो इतिहासही असा की जो दुसऱ्यांना प्रेरणास्त्रोत ठरेल. मी तरुणाबद्दल बोलतोय, तारुण्याबद्दल बोलतोय. कुठलं तारुण्य? तारुण्य ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन, निसर्गाचं मानवाला लाभलेलं सर्वात श्रेष्ठ वरदान, जीवनाच्या नगरातला एकमेव राजमार्ग, भावनेच्या उद्यानातला धुंद केवडा, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथाचा ऐटदार घोडा, माणसानं मानानं मिरवायचा काळ, काहीतरी मिळवायचा काळ, शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ म्हणजे तारुण्य. हे तारुण्य आपल्याला जगता आलं पाहिजे. माणसानं आपल्या आयुष्यामध्ये हसावं आणि हसत राहावं, फुलावं आणि फुलत राहावं. इतकं फुलावं की त्या फुलाच्या सुगंधाने आसमंत दरवून गेला पाहिजे. मी नसलो तर सूर्यही उगवणार नाही, मी नसलो तर चंद्रही मावळणार नाही, मी नसलो तर पक्षी गुंजन करणार नाही, आणि मी नसलो तर नदी वाहणार नाही. आणि मग असं असणं जर माझ्या वाट्याला येत असेल तर ते मी एका प्रचंड ऊर्जेनं जगलं पाहिजे. हे तारुण्य कुणाला कळलं? हे विवेकानंदांना कळलं. हे तारुण्य कुणाला कळलं? हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळलं, आमचे लोकनेते बाळासाहेब पवार साहेबांना कळलं. म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालवली जाते आणि इतरांच्या जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशी काही माणसं आयुष्यात पाठीमागं विचार ठेवून जातात.
या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण केला. पुष्पहार अर्पण केल्यानंतर काही फुलं त्या प्रतिमेच्या हृदयाजवळ आहेत आणि काही फुलं त्या प्रतिमेच्या पायाशी आहेत. इथं ठेवलेली काही फुलं इथं टेबलवर आहेत. जेव्हा हा आपला सत्कार सोहळा मित्रांनो सुरू होता, तेव्हा त्या प्रतिमेला लावलेल्या फुलांचा आणि या टेबलवर ठेवलेल्या फुलांचा काही संवाद सुरू होता. मोठं होणं म्हणजे काय असतं? ह्या दोन्ही फुलांनी विचारलं, या टेबलवरच्या फुलांनी त्या प्रतिमेजवळच्या फुलांना विचारलं की दादा रे, आपला रंग तर एकच आहे का? या गुलाबाच्या फुलांचा आणि त्या फुलांचा रंग एक आहे का? आपला रंग तर एकच आहे, आपला सुगंधही एकच आहे, आपण एकाच शेतकऱ्याच्या शेतातून आलो. मग असं का की तुला लोकनेते बाळासाहेब पवार साहेबांच्या हृदयाजवळ जागा मिळाली आणि मी मात्र इकडं टेबलवर आहे, असं का? तेव्हा त्या प्रतिमेजवळच्या त्यांच्या हृदयाजवळच्या फुलांनी या फुलांना दिलेलं उत्तर मोठं मार्मिक होतं. त्या फुलांनी सांगितलं, दादा, कुणाच्या हृदयाजवळ जर जागा मिळवायची असेल तर त्यासाठी अगोदर आपल्या काळजाला सुई टोचून घ्यावी लागते. ती सुई मी टोचून घेतली म्हणून मला तिथे जागा मिळाली. अशी सुई टोचून घेण्याची आपली तयारी आहे. ही तयारी ज्याची असेल, टाकीचे घाव सहन करण्याची तयारी ज्याची असेल, सोन्यालाही 52 कशी सोनं म्हटलं जातं, म्हणजे जे सोनं असतं त्याला 52 कस लावले जातात, त्याची गुणवत्ता तपासली जाते. मग तुमच्या आमच्या वाट्याला थोडा संघर्ष आला, थोड्या अडचणी आल्या, थोड्या तक्रारी आल्या, आमच्या लगेच आमचा आयुष्याकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. नाही, या समाजाचं काही खरं नाही, फारसं काही चांगलं होणार नाही, हे याचं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही, असं नाही आहे. आपण जे जगतो आहोत, आपण बाह्य परिस्थितीने, बाह्य प्रभावाने प्रभावित आहोत. आपण आपल्या आतमध्ये जर डोकावून बघितलं, आपण आपले संकल्प जर ठाम केले, तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन करण्याचा जो निर्णय केला, कधी केला? वयाच्या 16व्या वर्षी. शहाजीराजे भोसले जे वेरूळ इथलेच होते, त्यांनी मलिक अंबरसोबत स्वराज्याचा करार वयाच्या 9व्या वर्षी केला. कितव्या वर्षी? 9व्या वर्षी. आणि मला नाही वाटत तुमच्याकडे आज 500 रुपये जर दिले आणि सांगितलं की बाजार करून आणा व्यवस्थित, जमेल का? जमेल? अरे वा, मग तुम्ही स्वतःसाठी इथं टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणजे त्या वयामध्ये त्यांनी जे काही केलं ते जर त्यांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये करायचा प्रयत्न केला, जीवन हे आपल्याला परत मिळणारं नाही आहे. ते जे आता मिळालं आहे ते एका प्रचंड ऊर्जेनं, प्रचंड ताकदीनं आपल्याला जगायचं आहे, असं समजून जर आपण जगायचा प्रयत्न केला तर हे जगणं अधिक सोपं होत जातं, सुसह्य होत जातं. एका शाळेमध्ये गेलो, तिथं एक पालक आलेले होते. त्या पालकांनी तिथल्या शिक्षकांना विचारलं की माझा जो मुलगा आहे तो 4थीच्या वर्गामध्ये शिकणारा, आणि हा मोठा झाल्यानंतर काय होईल, मला हे सर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर त्या शिक्षकांनी सांगितलं की सर, म्हटले हे असं शक्य नाही, तो आताशी 4थीला आहे, तो भविष्यात मोठा झाल्यानंतर काय होईल हे आज आपण कसं सांगणार. पण त्या पालकांनी आग्रह केला की नाही सर, तुम्हाला हे सांगावं लागेल की माझा मुलगा मोठा झाल्यानंतर काय होईल. तर ते शिक्षक हुशार होते. चला आपण एक प्रयोग करू. त्यांनी असा एक टेबल घेतला. काय घेतला? हां. आणि त्या टेबलवर एक पुस्तक ठेवलं, त्या शेजारी काही पैसे ठेवले, त्याच्या शेजारी एक पत्त्याचा कॅट ठेवला आणि शेजारी एक दारूची काय माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. अरे वा. आणि मग त्यांनी सांगितलं आपण तुमच्या मुलाला बोलवू आणि त्याला बोलवल्यानंतर त्याला यातली एक वस्तू उचलून घ्यायला सांगू. मग त्यांनी जर पुस्तक उचलून नेलं तर तो काय होईल? विचारवंत होईल. त्याने जर पैसे उचलून आणले तर तो काय होईल? व्यापारी होईल. त्याने जर पत्त्याचा कॅट उचलून आणला तर तो काय होईल?
जुगारी होईल. आणि जर दारूची बॉटल उचलून आणली तर काय होईल? बेवडा. हां, हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. मुलाला बोलवलं. आता मुलगा बापासारखाच हुशार होता. तो आला, गायके सर, तशा 4ही वस्तू उचलून घेऊन गेला. आता मुलाच्या वडिलांनी विचारलं, सर आता सांगा माझा मुलगा काय होईल? तेव्हा त्यांनी सांगितलं, तुमचा मुलगा काहीच नाही झाला तर पुढारी मात्र नक्की होईल. मग असे पुढारी तयार झाले आणि त्या अशा पुढाऱ्यांनी या समाजाचं, या व्यवस्थेचं जे काही सध्या चालवलं आहे ते अत्यंत वाईट आहे. पण हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. पण तरीही स्वर्गीय बाळासाहेब पवारांसारखे नेते होते म्हणून आज आम्हाला ही वास्तू या ठिकाणी बघायला मिळते. समाजाच्या हिताचं, देशाच्या हिताचा सदैव विचार करणारी माणसं त्या काळातही होती म्हणून हा समाज या ठिकाणी पुढे जातो आहे. नाही तर शिक्षणाचं काय चाललं आहे? सगळा सावळा गोंधळ चालला आहे अलीकडे. तर अशाच एका शाळेमध्ये गायके सर, अशाच एका शाळेमध्ये गेलो. तिथला किस्सा ऐकला ना, ऐकून तर मी अचंबित झालो. तुमच्या शाळेचं नाव काय आहे? स्वामी समर्थ. ठीक आहे, ती तुमची शाळा नाही, मी तिकडची शाळा सांगतो कारण तो किस्सा तिकडचा आहे. शिक्षण अधिकारी त्या शाळेमध्ये शाळेची तपासणी करायला आले. तुमच्या शाळेमध्ये येतात का तपासणी करायला? आणि साधारणपणे 7वीच्या वर्गात शिक्षण अधिकारी गेले आणि त्या वर्गामध्ये जाऊन त्यांनी त्या मुलाला प्रश्न विचारला. म्हटले, बंटी उभा राहा. नाही, तू नको उभं राहू, तू बस कर. ऐक, मला वाटलं उभं राहतो की काय. आणि म्हणे, सांग शिवधनुष्य कोणी मोडलं? तो बंटी रडायला लागला तिथे. म्हटले, सर मी नाही मोडलं म्हणे. त्या शिक्षण अधिकाऱ्याला काही समजे ना हे काय चाललंय ते शिक्षकांना विचारलं. म्हटले, काय चाललंय सर? मी त्याला विचारलं शिवधनुष्य कोणी मोडलं, तर तो रडायला लागला. तो म्हणतो मी नाही मोडलं. सर म्हणते, सर खरं तो विद्यार्थी गरीब आहे म्हणे, तो मोडेल असं वाटत नाही म्हणे. त्या शिक्षण अधिकाऱ्याला काही समजाना, हातपाय आपटत तो ऑफिसमध्ये गेला मुख्याध्यापकांकडे. म्हटले, सर तुमच्या शाळेमध्ये काय चाललंय? स्वामी समर्थ नाही बरं का, दुसऱ्या शाळेचं सांगतोय. म्हटले, काय झालं? मी 7वीच्या वर्गामध्ये गेलो, बंटी नावाच्या मुलाला विचारलं, उभं केलं की शिवधनुष्य कोणी मोडलं, तर तो रडायला लागला. तो म्हणतो मी मोडलं नाही. शिक्षकांना विचारलं तर शिक्षक म्हणतात तो गरीब मुलगा आहे, तो शिवधनुष्य मोडेल असं वाटत नाही. काय चाललं हे? मुख्याध्यापक म्हणे, असं झालं? थांबा म्हटले, सर मी छडी घेऊन जातो. सगळा एका मिनिटात वर्ग उभा राहून सांगेल की शिवधनुष्य आम्ही मोडले म्हणून. तर शिक्षण अधिकाऱ्याला काही समजे ना. सर तो शिक्षण अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे गेला, शिक्षण उपसंचालकाकडे गेला, शिक्षण मंत्र्याकडे गेला. कोण आहे शिक्षण मंत्री आपले आता? माहीत नाही. चला ठीक आहे, आम्हालाच माहीत नाही, तुम्हाला काय सांगणार आहे. 8-8 दिवसाला बदलता येत नाही. शिक्षण अधिकारी शिक्षण मंत्र्याकडे गेला आणि शिक्षण मंत्र्याला सगळी हिस्ट्री सांगितली. म्हटली, साहेब अमक्या अमक्या शाळेमध्ये गेलो, त्या मुलाला असा प्रश्न विचारला, त्यांनी असं उत्तर दिलं. शिक्षकांना विचारलं, शिक्षकांनी ते उत्तर दिलं. मुख्याध्यापकांकडे गेलो, मुख्याध्यापकांना विचारलं तर मुख्याध्यापकांनी असं उत्तर दिलं. शिक्षणाची या अवस्था चालली आहे. शिक्षण मंत्री म्हटले, शिक्षणाधिकारी साहेब तुम्हाला तर माहिती आहे आमचं सरकार आता कसं आलं आहे, काय भानगडी करून आमचं सरकार सत्तेवर आलं आहे आणि तुम्ही काय मध्येच हे शिवधनुष्याचं प्रकरण आणलं. म्हटले, सर तुम्ही एक काम करा, थोडे दिवस थांबा, येत्या अर्थसंकल्पामध्ये मी काही कोटी रुपयाची तरतूद करतो आणि मग तुम्हाला काय शिवधनुष्य घ्यायचे ते शिवधनुष्य घेऊन टाका, पण कोणावर नाव घेऊ नका म्हणे. तर शिक्षण अधिकाऱ्याला काही समजे ना, त्यांचा BP वाढला, टेन्शन आलं, तसंच घरी आले आणि हा दिवसभराचा किस्सा त्यांनी बायकोला सांगितला. शाळेत गेलो काय झालं, वर्गात काय झालं, ऑफिसमध्ये काय झालं, शिक्षण मंत्र्याकडे गेलो, शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं. आणि मग शेवटी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी बायकोला विचारलं, म्हटले काय गं तुला तरी माहिती आहे का शिवधनुष्य कोणी मोडलं. तर बायकोने, हे बघा मी दिवसभर काम करते, कष्ट करते, उष्टी काढा, रांदी वाडा, हे सगळं माझं काम चाललं आहे, मला ह्या असल्या गोष्टी विचारायच्या नाही. आणि मला तुमची एक खोड माहिती आहे म्हणे, काय स्वतः करायचं आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं, हे सगळं तुम्हीच मोडलं.
मित्रांनो, ही आपल्या शिक्षणाची अवस्था झालेली आहे, ही समाजाची अवस्था झालेली आहे, ती कुटुंबाची अवस्था झालेली आहे, ही मित्रांची मैत्रिणीची अवस्था झालेली आहे. तरीही मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण आनंदामध्ये जगू शकतो. कारण तो कुठं आहे हे आपल्याला माहिती आहे. तो कुठं आहे? तो आपल्या हृदयात आहे. ती आनंदाची ज्योत आपण आपल्या अंतःकरणामध्ये जर तेवत ठेवली, तो दृष्टिकोन जर आपण आत्मसात केला, काय की परिस्थिती बदलणार नाही, माणसं बदलणार नाही, व्यवस्था बदलणार नाही, मग जे आहे ते जसं आहे तसं स्वीकारून मला पुढं गेलं पाहिजे, मला या समाजासाठी, मला या राष्ट्रासाठी, मला माझ्या कुटुंबासाठी आणि मला माझं उत्तम करिअर घडवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हा संकल्प जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कुठलीही प्रतिकूल परिस्थिती मित्रांनो थांबवू शकणार नाही, अडवू शकणार नाही. आपला संकल्प ठाम असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, हिरोजी फर्जत यासारखे सवंगडी मिळाले. कदाचित शिवछत्रपतींना जर हे सवंगडी मिळाले नसते तर शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं असतं का? चूक आहे. शिवछत्रपतींना हे सवंगडी मिळाले नसते तरी याच तोडीचे सवंगडी शिवछत्रपतींनी पुन्हा उभे केले असते आणि स्वराज्य स्थापन केलं असतं. कारण स्वराज्य स्थापन करणं हा त्यांचा स्वतःचा संकल्प होता. तुमचा संकल्प काय आहे? मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला उत्तम करिअर करायचं आहे, पण काय करू सर, शिक्षकच शिकवत नाही, शाळा चांगली नाही, पैसेच नाही, घरामध्ये मोबाईलच नाही, मोबाईलमध्ये बॅलन्सच टाकत नाही, अभ्यास करण्यासाठी रूमच नाही, ह्या तक्रारी आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की तुमचा संकल्प ठाम नाही आहे. तुमचा संकल्प जर ठाम असेल तर तुम्हाला घडण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. म्हटले सर 10वीचं वर्ष आहे, 6 महिने झाले आणि या शाळेमध्ये माझं फार काही घडू शकेल असं मला वाटत नाही. तुमच्या शाळेतून मला टी सी पाहिजे म्हणे, मला दुसऱ्या शाळेमध्ये, मोठ्या शाळेमध्ये जायचं आहे, माझे वडील फीस भरायला तयार आहे आणि त्या शाळेमध्ये जर मी गेलो तर माझं उत्तम करिअर घडू शकतं असं मला वाटतं. कारण आपली शाळा इथं रोडवर आहे, रस्त्यावर आहे, वाहनांची वर्दळ असते, मुलं मस्ती करत असतात, इथं मैदान नाही, इथं लॅब नाही, इथं प्रयोगशाळा नाही, इथं फारशा काही सुविधा नाही आणि इथं मी घडेल असं मला वाटत नाही, म्हणून मला माझी टी सी द्या. मुख्याध्यापकाने सांगितलं तुझी टी सी 1 मिनिटात द्यायला तयार आहे, फक्त एक प्रयोग करूया. म्हटले काय? हा एक ग्लास घे, तुझ्या हातामध्ये असा एक ग्लास घे, त्या ग्लासमध्ये मी पूर्ण भरून पाणी टाकलेलं आहे आणि हे जे आपल्या शाळेचं पूर्ण मैदान आहे त्या मैदानाला तू 5 राऊंड मारायचे आहेत, मात्र त्या ग्लासमधलं एक थेंबही पाणी सांडायला नको. इतकं करायचं आणि माझ्याकडनं 5 मिनिटात टी सी घेऊन जायची. म्हणजे ठीक आहे, इतकं सोपं जर असेल टी सी घेण्यासाठी तर काही हरकत नाही. त्यांनी तो ग्लास हातावर घेतला आणि राऊंड मारायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 सर्कल त्यांनी पूर्ण केली आणि सरांकडे आला. म्हटलं सर हे बघा, एक ग्लास, ह्या ग्लासमधनं एक थेंब पण पाणी मी सांडू दिलं नाही, मला माझी टी सी पाहिजे. म्हटलं ठीक आहे घेऊन जा, पण तू हे चक्कर मारत असताना तुला इथं काय जाणवलं? तो म्हटलं सर मला काहीच जाणवलं नाही. म्हटले तुला बसचा आवाज आला का? म्हटले नाही. मुलांच्या गोंगाटाचा आवाज आला का? म्हटले नाही. इथं मस्ती करतायत मुलं याचा आवाज आला का? म्हटले नाही. मग तुला काय जाणवत होतं? सर माझं लक्ष फक्त त्या ग्लासच्या पाण्याकडे होतं, त्यातला एक थेंबही पाणी सांडता कामा नये मी याची काळजी घेत होतो, याच्यामध्ये मला कशाचंच भान राहिलं नाही. आपल्या ध्येयाने, आपल्या संकल्पाने इतकं जेव्हा तुम्ही मोटिवेट व्हाल, इतकं जेव्हा तुम्ही प्रेरित व्हाल, तेव्हा तुम्हाला कुठलीही प्रतिकूल परिस्थिती अडवू शकत नाही. विद्यार्थी जर चांगला असेल तर तो वाईट शाळा आणि वाईट शिक्षकांकडूनही घडू शकतो. लक्षात द्या, विद्यार्थी जर चांगला असेल तर वाईट शाळा आणि वाईट शिक्षकांकडूनही तो घडू शकतो. मात्र विद्यार्थी जर वाईट असेल तर तो चांगली शाळा आणि चांगले शिक्षक असतील तरी आयुष्यामध्ये फारसं काही करू शकणार नाही. अर्जुनासारखा योद्धा जर व्हायचं असेल, नाही का, त्यासाठी कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्यासारखे गुरु आणि गुरुकुलामध्ये त्यांना शिक्षण मिळालं. गुरुकुल ही एक आदर्श शिक्षण पद्धती त्या काळामध्ये मित्रांनो होती. पण त्याच गुरुकुलामध्ये
अधर्माचं समर्थन करणारे दुर्योधन आणि दुःशासन तिथेच निघालेत ना. गुरु तर तेच होते. शिक्षण तर सर्वांना समान मिळालं, विचार तर त्यांनी सर्वांना सारखेच दिले. मग त्याच शाळेमध्ये जिथे अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, धर्मराज घडले, त्या शाळेमध्ये दुर्योधन आणि दुःशासन कसे घडले? तो दोष शाळेचा नाही आहे, तो दोष तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा नाही आहे. आपण आपल्यामध्ये काय कंटेन्स आहेत, आणि तिथंच त्याच शाळेच्या बाहेर असणारा एकलव्य, त्याच्याकडे काय होतं? त्याला ना कृपाचार्यासारखे शिक्षक होते, ना द्रोणाचार्यासारखे शिक्षक होते, ना भीष्मासारखा मार्गदर्शन करणारा कोणी गुरु होता. तरीही अर्जुना इतकाच तेजस्वी आणि तपस्वी धनुर्धारी कोण झाला? एकलव्य झाला. कशाच्या बळावर झाला? संकल्प. आपला संकल्प ठाम पाहिजे. मला काय करायचं आहे हे मला माहिती पाहिजे, आणि आपला संकल्प जर ठाम असेल तर आपल्याला फारशा कुणाच्या सल्ल्याची, मग कुणाच्या मार्गदर्शनाची, काय मिळालं काय नाही मिळालं काय, त्यांनी फारसा काही फरक पडत नाही. आमचे एकदा 4 मित्र आयुष्यामध्ये फारसं काही करता आलं नाही, म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला आता पंढरीच्या वारीला जायचं म्हणे. पंढरीची वारी दिंडी जाते ना, तुमच्याकडनं जाते का? तुम्ही जाता का कधी? नाही. आता पुढं जायचं आहे तुम्हाला. जर काहीच नाही झालं तर भगवे कपडे घालायचे, आणि म्हणजे कुंभमेळाही झाला आता इकडे पाठीमागे, म्हणजे सध्या चालू आहे. तयारी आहे का तिकडे जाण्याची? अच्छा. पण ते आमचे जे 4 मित्र होते, त्या 4 मित्रांनी ठरवलं की आपल्याला वारीला जायचं. आयुष्यात फार आपण कोणाचं काही चांगलं केलं नाही, पण मग कुठंतरी एखादा गुरु पाहिजे म्हणे. मग एका महाराजांकडे गेले आणि त्या महाराजांना म्हटले, महाराज आम्हाला एक गुरुमंत्र द्या म्हणे. आमच्या हातून फार कोणाचं काही चांगलं झालेलं नाही, आमचे विचार वाईट आहे, आमच्याकडून कोणाचंच फार काही बरं झालेलं नाही आहे, आमचे वाईट विचार आहे, वाईट विचार मनात येऊ नये म्हणून काहीतरी गुरुमंत्र द्या. त्या महाराजांनी सांगितलं, रस्त्याने चालत असताना एखादी सुंदर मुलगी जर दिसली तर हरिओम म्हणायचं म्हणे. काय म्हणायचं? हरिओम म्हणायचं. म्हटलं ठीक आहे. मग ती दिंडी तुमच्या कन्नडपासून निघाली, लासूरपर्यंत गेली असेल, गंगापूरपर्यंत गेली असेल, आणि गंगापूरला गेल्यानंतर त्यातल्या एक जणाला एक सुंदर मुलगी दिसली. दिसल्याबरोबर त्याला गुरुचा मंत्र आठवला. तो काय म्हणाला? हरिओम. बाकीचे म्हणतात कुठे आहे, कुठे आहे हरिओम, कुठे आहे? म्हणजे तुम्हाला असा उपदेश, असा सल्ला, असं मार्गदर्शन कोणाकडून घेण्याची गरज आयुष्यामध्ये पडणार नाही. आपल्या वाट्याला जे काही आलं आहे, जे काही आपण जे काही आहोत, त्या अगदी ती परिस्थिती अगदी कशी असू द्या, कितीही प्रतिकूल असू द्या, मात्र आपण आपल्या ध्येयाने जेव्हा पछाडले जातो, जेव्हा आपण आपल्या ठरवलेल्या संकल्पाच्या दृष्टिकोनातून ठाम भूमिका घेऊन काम करायला लागतो, मित्रांनो, आपल्याला आपल्या पद्धतीने एक आनंदी आयुष्य नक्की जगता येतं. तो आनंद आपल्याला प्रत्येक ठिकाणी शोधता येतो. फक्त त्यासाठी आपण सोडून द्यायला शिकलं पाहिजे. समाज जसा आहे तसा, मित्र जसे आहेत, मैत्रिणी जशा आहेत, व्यक्ती जशा आहेत, तसा त्यांचा स्वीकार करायचा. फार विरोध, फार तत्व, फार विचार या गोष्टी जर आपण आयुष्यामध्ये पुढं नेत राहिलो तर आपली जी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती एनर्जी त्याच गोष्टीमध्ये नष्ट होते, आणि मग आपल्याला आपल्या हातून जे काही नेत्रदीपक करायचं आहे, जे काही घडवायचं आहे ते घडवता येत नाही. आणि मग हे सगळं करत असताना कदाचित आमच्या वाट्याला अडचणी येऊ शकतात, समस्या येऊ शकतात, पराभव येऊ शकतात. पण पराभव कुणाला चुकलेत नाही का? प्रभाकर साळेगावकरांसारखा कवी एक कवितेमध्ये सांगून जातो, येतात पराभव, जातात पराभव, कायमचे का राहतात पराभव. येतात पराभव, जातात पराभव, कायमचे का राहतात पराभव. ज्यांनी घडविला इतिहास त्यांनाही घडवत जातात पराभव. म्हणजे जी माणसं यशस्वी झालेली आहेत त्यांनाही अनेक वेळा पराभवाला सामोरे जावं लागलं आहे, 2 पावलं मागं यावं लागलं आहे, परिस्थिती विरोधात असताना अपयश स्वीकारावं लागलं आहे, पण ते थांबले नाही, आपल्या संकल्पापासून ते ढळले नाही, आणि शेवटी त्यांना जे काही मिळवायचं होतं त्यांनी ते मिळवलं, आणि त्यांच्या त्या कर्तृत्वाचा इतिहास
त्यांच्या त्या कर्तृत्वाचे पोवाडे आजही आपल्यासमोर गायले जातात. आपल्याही नावाने असे पोवाडे जर पुढच्या काळामध्ये गायले जावेत, आपलंही नाव कुणाच्या तरी ओठावर सतत यावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. स्वतःला आकार देणं गरजेचं आहे. स्वतःतल्या ज्या काही क्वालिटीज आहेत, ज्या काही गुणवत्ता आहेत, त्याची पडताळणी करून पुढं जाणं गरजेचं आहे. प्रत्येकजण एकाच क्षेत्रामध्ये यशस्वी होईल याची हमी नाही. आज तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जातं आहे काय, MPSC, UPSC, नीट, IIT याच्या पलीकडे करिअरच्या संधी आहेत का? नाही, दिसत नाही आहे. पण असं नाही आहे. समजा समोर असलेलं एक चिंचेचं झाड आहे. ते चिंचेचं झाड म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेत आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. आता प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. 4 प्राणी आहेत समजा. एक मासा आहे, एक पक्षी आहे, एक माकड आहे आणि एक हत्ती आहे. कुठले कुठले प्राणी सांगितले मी? एक मासा, पक्षी आहे, माकड आणि हत्ती. 4 प्रकारचे प्राणी आहे. म्हणजे हे गुण तुमच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे जसे गुण असतात तसे तुमच्यामध्ये आहे असं समजा. आणि या 4ही प्राण्यांना सांगितलं की आता तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल, माशाला सांगितलं की तुला छान पोहता येतं पण पोहून जमणार नाही, तुला ह्या झाडावर चढता आलं पाहिजे. माशाने जर त्या झाडावर चढायचा प्रयत्न केला तर काय होईल मित्रांनो? मासा मरून जाईल. आणि या राहिलेल्या तिघांना जर सांगितलं की तुम्हाला झाडावर चढायचं आहे तर सर्वात अगोदर झाडावर कोण जाईल? कोण जाईल? पक्षी जाईल. बरोबर. माकडाला तिथे जाण्यासाठी थोडा वेळ लागेल. आणि हत्तीला जर सांगितलं तर तो हत्ती काय करेल? झाड. बरोबर आहे ना? हां, तसं आपल्यामध्ये काय कंटेन्स आहेत. प्रत्येकजण जर म्हटलं की मला ते नीटच करायचं आहे, मला IITच करायचं आहे, मला MPSCच क्रॅश करायची आहे, मला UPSC करायची आहे, पण आपल्यात जर त्या क्षमता नसतील तर काय होऊ? त्या माशासारखे आपण तडफडून. आपण आपल्यातली गुणवत्ता ओळखली पाहिजे. आपलं स्किल काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या अनुषंगानं आपण आपल्या शिक्षकांसोबत संवाद साधला पाहिजे. आपण आपल्या मित्रांसोबत संवाद साधला पाहिजे. आपण आपल्या पालकांसोबत संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे. आता तुम्ही आज ज्या अवस्थेमध्ये आहात, म्हणजे तुम्ही आज ना बालक आहात ना तरुण आहात, तुम्ही आता सध्या किशोर अवस्थेत आहात. पण मला वाटतंय खूप दिवस झाले असतील आईच्या हाताचा प्रेमळ स्पर्श व्हायला. बरोबर आहे का? खूप दिवस झाले असतील वडिलांच्या मांडीवर बसायला. म्हणजे कधीतरी ते दिवस आठवत असतील ना की तुमचे बाबा असे घोडा व्हायचे, तुम्ही त्यांच्या पाठीवर बसायचे, खेळायचे, म्हणजे पप्पांसोबत मस्ती करायचे, आईसोबत मस्ती करायचे. आता होतं का ते? शेवटचा स्पर्श पप्पांचा शेवटचा स्पर्श तर तो असेल की मोबाईल घेतला परत दिला नाही म्हणून त्यांनी सनकन कानाखाली लावली. झालं असेल ना असं? तुम्हाला आई सांगितलेलं काम ऐकलं नाही म्हणून आईने एक वाजवून दिली. झालं असेल ना? तर हे कशामुळं होतंय? म्हणजे आपण म्हणतोय की मला आईने समजून घेतलं पाहिजे, मला पप्पाने समजून घेतलं पाहिजे. पण मित्रांनो, त्यांची नॅचरली जी जडणघडण झाली आहे, तुमची आई ज्या घरून आली आहे ती जर लहान असतानाच मार खात पुढं आलेली असेल, तिच्या आईवडिलांनी जर तिला विनाकारण मारलेलं असेल, तर तिच्या डोक्यामध्ये एक मेंटॅलिटी फिट झालेली आहे की मुलांना मारावंच लागतं, काही कारण नसेल तरी. होतं का असं? म्हणजे काय तुम्हाला पण जाणवत असेल की काही कारण नाही, मम्मी चिडलेली. का चिडली? काहीच कारण नाही, पण मम्मीला वाटतं काही गरज नसली तरी मुद्दाम चिडावंच लागतं. तशी मुलं ठिकाणावर राहत नाही. म्हणजे हा तिचा जो स्वभाव आहे हा तिकडनं आलेला आहे. वडिलांची जी जडणघडण झालेली आहे ती ज्या वातावरणात झालेली आहे, मग ते जसे आहेत ते माझे आई वडील आहेत आणि त्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. त्यांच्या हातून जे घडलं नाही ते मला पुढं न्यायचं आहे, पहिली गोष्ट. पण दुसरी गोष्ट, जर ते मला शक्य नसेल तर त्या संदर्भामध्ये मी त्यांच्यासोबत बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. संवाद हे एक असं सूत्र आहे मित्रांनो, संवादातून जगातले कुठलेही प्रश्न सुटू शकतात
या गोष्टीवर तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे. बोललं पाहिजे, आईसोबत बोललं पाहिजे, आईचा हात हातात घेऊन बोललं पाहिजे. बाबांना तुम्ही कधीतरी म्हटलं पाहिजे, बाबा आमच्यासाठी तुम्ही एवढं करता काय, तुम्ही थोडंसं झोपा, मी तुमचं डोकं दाबून देतो. म्हणता का कधी? बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप करता, हां हे सगळं करून खूप थकता तुम्ही, हां थोडा आराम करा. बोलतो का आपण कधी? नाही बोलत. आणि बाबा मम्मी कधीही जरी आले तर तुम्हाला काय सांगते? फोन ठेवून दे आणि अभ्यासाला बस. म्हणजे त्यांना त्यांचं स्वप्न जे त्यांच्याकडून घडलं नाही तुमच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे, आणि जगात काय चाललं आहे असं तुम्हाला वाटतं, ते त्यांना कळत नाही आहे. ह्या विसंवादातून आज मित्रांनो कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहे. तर त्यासाठी अगदी तुमचे मम्मीसोबत, पप्पासोबत, आपल्या दादासोबत, तुमच्या दीदीसोबत कितीही संघर्ष असेल, कितीही टोकाचे मतभेद असतील, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, संवादाचा पूल कधीही खंडित होऊ देऊ नका. तुम्हाला जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर संवादाचा पूल जर तुम्ही कायम ठेवला, त्यांच्यासोबत संवाद ठेवला, त्यांच्यासोबत बोलले, तुमची मतं मांडली, ती चांगली असतील वाईट असतील, आई चिडेल, बाबा चिडतील, कदाचित एखादी दोन फटके मारतील, परंतु त्यातनं त्यांच्याही भावनाचा निचरा होईल, तुमच्याही भावनांचा निचरा होईल, आणि एक सुसंवादातून तुम्हाला त्यातनं काहीतरी रस्ता मिळेल, मार्ग निघेल, आणि आपल्याला अपेक्षित ठिकाणी आपल्यालाही जाता येईल आणि आपल्याला आपल्या कुटुंबालाही नेता येईल. मित्रांनो आज या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या निमित्तानं हे 7वं पुष्प गुंफण्याची संधी मला मिळाली. आपल्यासोबत सुसंवाद साधता आला. आपण सर्वांनी इतका वेळपर्यंत शांततेनं ऐकून घेतलं, तसे तर तुम्ही फार छान आणि चांगले श्रोते मला मिळालात. या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. नाहीतर काय झालं गायके सर, एके ठिकाणी व्याख्यान करायला गेलो, समोर बसलेले सगळे श्रोते उठून गेले, एकच श्रोता शिल्लक राहिला. मी त्याला म्हटलं, बाबा रे बाकीच्यांना काही कळत नाही, तू चांगला श्रोता दिसतोय. तो म्हटलं, सर काय श्रोत्याचं धरून बसला, तुम्ही ज्या चटाईवर उभी आहात ती चटाई माझी, भाषण संभवा, मला ती चटाई नेता येईल. सर असंच दुसऱ्या एका व्याख्यानमालेला गेलो, तिथंही सगळे श्रोते निघून गेले, एकच श्रोता शिल्लक होता. त्याला म्हटलं, बाबा रे चटाई तुझी आहे का? म्हटले नाही. म्हटले, सर तुम्ही ज्या माईकवर बोलता तो माईक माझा आहे, तुमची बडबड बंद झाल्याशिवाय मला तो माईक नेता येणार नाही, संपवा म्हटले तुमचं एकदा. सर तिसऱ्या ठिकाणी गेलो, तिथंही असंच झालं, सगळे श्रोते निघून गेले, एकच श्रोता थांबला. तो असा पाठीमागं उभा होता आणि असं खिशामध्ये हात घालून तो काहीतरी साचपडत होता. त्याला म्हटलं, बाबा रे चटाई तुझी आहे का? म्हटले नाही. म्हटलं माईक तुझा आहे का? म्हटले नाही. मग खिशामध्ये काय चाकू बिकू आहे का? हां म्हटले चाकूच आहे. म्हटलं मला मारतो का? नाही. म्हटले तुम्हाला इथं आणलं कोणी त्याचा भेद बघायचा. गायकेच आहे, जरा सावध राहा तुम्ही आता. आणि असंच एका चौथ्या ठिकाणी गेलो, तिथं पण असंच झालं. तिथंही सगळे श्रोते निघून गेले, एकच श्रोता शिल्लक राहिला. त्याला विचारलं, का रे बाबा तू खरा श्रोता? म्हटले, सर काय श्रोत्याच्या धरून बसता, जेवणाची वेळ झालेली आहे, तुमचं संपवा, आपल्याला जेवायला जायचं आहे. म्हणून मी पण तुमची ती भावना समजून घेतो. आपण इतक्या वेळ मला शांततेनं ऐकलं, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चांगले श्रोते या प्रतिष्ठानच्या या माध्यमातून या ठिकाणी तयार होत आहेत. एक चांगली संस्कृती या वाळवंटामध्येही एक हिरवं बीज रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे करतायत. याचं नक्की एक दिवस वटवृक्षामध्ये रूपांतर होईल. शेवटी तुम्हा सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना इतकं सांगेल, कोंबाचा वृक्ष व्हावा, थेंबाचं तळं व्हावं, बिंदूचा सिंधू व्हावा, हिमकणांचा हिमालय व्हावा, आणि ते पूर्णत्व तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना लाभावं, याच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.